मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात? तर आता सुरुवात झालेली आहे माझी देवपूजेपासून. देवपूजा करायला घेतले म्हणजे आज गुरुवार, तर मग दर गुरुवारी मी पोथी पण वाचते. पोथी दाखवायला विसरले मी. तर आता मी देवपूजा करायला घेतले की पहिलं तर देव धुतलेले म्हणजे काय म्हणतात पितांबरीने घासते ना मी. तर मग ते घासलेले मी त्या दिवशी, रोज रोज नाही घासत. तर मग आज आज नाही घासले, फक्त धुवूनच घेतले. त्याच्यानंतर इथं माझे देव मांडून झालेले आहेत. मग पहिलं तर हे लावते, काय बोलतात त्याला, गंधगोळी सगळ्या देवांना. नंतर मग हळद कुंकू लावते, रांगोळी काढलेली आहे, फुलं वगैरे वाहते आणि फटाफट चाललेलं आहे पूजा. माझं सगळं काम कसं असतं फटाफट, आणि टाईमपास करायला मला आवडत नाही. फटाफट फटाफट झालं ना मग काय नाही वाटत. आणि मग आता मी एक फूल झेंडूचा ठेवायला घेतला आहे, कारण कुलदेवतांना झेंडूचं फूल आवडतं म्हणून झेंडूचं फूल लाल सगळीकडे ठेवते. आणि पोथी वगैरे वाचून एवढं प्रसन्न वाटतं ना, म्हणजे अभिषेक केल्यावर छोट्या छोट्या वेण्या होत्या त्या पण ठेवून दिल्या मी नंतर. एवढं मस्त वाटतं ना, मनाला एकदम प्रसन्न वाटतं. आणि दर गुरुवारी मी पोथी वाचते. तर मला घरी म्हणजे बाहेर येते तेव्हापासून सवय आहे. आम्ही दर ते काय बोलतात मार्गशीर्ष महिन्यात पुस्तक वाचायचो देवीचं, आणि आता पण वाचतो. मग तीच सवय मी इथं पण घेतलेली आहे. त्यानंतर यांनी चाफ्याची फुलं पण आणलेली, मग चाफ्याची फुलं पण ठेवायला घेतले मी. आणि घरूनच मी पुस्तक घेऊन आलेली एक, तर आता तो सोडायला द्यायचा आहे आणि मग दुसरा पुस्तक घेतलेला आहे मी नवीन वाचायला. अशा प्रकारे माझी पूजा झाली. नंतर वेण्या वगैरे ठेवल्या मी, अगरबत्ती वगैरे लावली आणि पोथी वाचायला बसली. जराशी वाचली, पुढचं ते असते स्तोत्र काय ते वाचलं आणि लगेच नित्यांश उठला. मग त्याला घेऊन त्यालासुद्धा पोथी वाचून घेतली. हे मी पाठच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. हे डंबीच, हे डंबीच. हां, मस्त 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 मस्त. नमस्कार नमस्कार. चला इथं आता गौरांशला हे आवडतं, तो खातो भाकरीचं. हे पटकन बनवलं, आता गेलं आंघोळीला. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, सकाळ झालेले आणि आज कॅमेरा जरा मला जवळ वाटते, काय माहिती. चला, ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि थोडी कामंसुद्धा चालू आहेत. आता मला बेडशीट दुसरी टाकायची आहे, त्याच्यामुळं मी याच्यावर काहीच नाही टाकलं, असंच ठेवलं आहे. म्हणून नंतर बघते, जरा टायमात टाकते. आणि जाळी पण धुवायची आहे मला, खिडकीची इकडची, परत देवाच्या रूममधली पण. तर चला, आता वाजले 10:35. तर मग जसं दाखवलं मी ते गौरांचं खाऊ ठेवलं आहे. आता त्याचलं झालं भरून, त्याची आंघोळ करायला गेला. आता गौरांश गेला आंघोळीला, तर मलाच जायला लागेल त्याची पण आंघोळ करायला, तेव्हा तो पटापट निघेल. आणि ट्यूशनला गेला. ट्यूशनला आजपासून बोललेत की संध्याकाळी 7 वाजता ट्यूशन. बघूया, आम्ही बोलून बघतो. सकाळचं 10 वाजता असला ना की बरं पडतं, म्हणजे ट्यूशनला पण जाईल. नाही तर मग रात्रीचं ना 7 वाजता संध्याकाळी ते रात्री 9 वाजेपर्यंत. मग तो कधी यायचा, कधी जेवायचा आणि कधी झोपायचा. परत शाळेचा अभ्यास वगैरे असते तो. तर बघूया कसं काय होतं आहे. आम्ही बोलतो टीचरसोबत त्यांच्या ट्यूशनच्या. आणि आता मग शाळेला पाऊस थोडंसं ऊन आलं आहे. फटाफट कामं उरकतो. आईनं पण आज जरा बरं नाही वाटत, ताप आला आहे असं बोलत होत्या. तर गोळी होती माझ्याकडं, तर ती दिली आहे. गोळी खाऊन झोपल्या त्या. दीपाली तिकडं गवार साफ करते, तिला बोललं गवार साफ कर, बोललं डाळ टाकते, भात टाकते. परत नित्यांच्या डब्याचा वगैरे पण बघायचं आहे मला, गौरांचा. तर आता मी त्याची आंघोळ करते पहिला. ओय, काय काय दादा काय करते? दादा का करते? दादा आंघोळीला गेला. चला, दादाला टॉवेल नेऊन द्या दे. त्याला इथं भात टाकलेलं आहे. आता इथं मी डाळ टाकून घेते, मस्त दुधी टाकते त्याच्यामध्ये. डाळ आहे, त्यात टाकते दुधी. इथं घेतलेले आहे मी आता बेडशीट चेंज करायला, आणि चेंज केले, दुसरे घातले. बोलो चेंज करूया, आणि 4-5 दिवसात मी चेंज करतेच बेडशीट.
कसं नित्यान शो वगैरे करतो गाणं होतं. मग लगेच नाही चेंज करत. शो केले की लगेच थोड्या दिवसानंतर चेंज करते. आणि खाली जो आपले बेडशीटसारखं कवर असतं ना ते सुद्धा मी मागवलं आहे. पण कधी येते काय माहिती. तोपर्यंत कसं मग गादी पण हे होते ना, ओली होते, म्हणून मग ते कवर मागवले. तर आता कधी येते बघूया. तर आता मी सगळं चेंज करायला घेतलं आहे. कॅमेरा कुठं ठेवू म्हणून कपाटाच्या वरती ठेवला तर थोडंसं दिसलं आहे. जाऊ दे आता काय करायचं. जसं कॅमेरा आता मला खूप कंटाळा येतो, इकडं ठेव तिकडं ठेव, त्याच्यात खूप टाईमपास जातो. म्हणून मग सगळं बेडशीट वगैरे नीट केलं, सगळं रूममधलं आवरलं. आणि मग रूममध्ये आवरलं की मला खूप बरं वाटतं. तर मग रूममध्ये माझं आवरून झालं आहे. टाईम भेटला, नाहीतर आज खूप घाई गडबड अजिबात टाईम नाही भेटला. तर आता माझी बेडशीट पण झालेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. जवळ दिसते माझा दुपारी घासते इथं भांडी. आणि मी आता करते शेवळीची खीर. पिंकीताई वगैरे येणार आहेत बघायला, तर त्यांच्यासाठी खीर बनवते. आणि त्यांना झोपवायचं आहे अजून. हे बबी, काकाला कसा टाटा केला? पाय नाही ठेवणार, तशीच ठेवते. कधी यायला लागेल. चलो बाय बाय का तुम्ही पिशवी घेतली. दीदी आहे याच्यात. हे बघ दीदी. दीदीला पहिलाच सांगतोय जा. चला चला भाऊ. टाटा टाटा बोल. टाटा. हां चला. काय काय आणलं ते खोलून घेतलंय. आता मिठाई त्या बघतात आहे नाही. विचारत होते मला आता प्रियंका मामी व्हिडिओ नाही आता बनवली. मी बोललो असं पर्सनल नाही बनवले म्हणजे असं करून तुला कशी विचारते मी तसं जरा ये पडशिले. ते आला मिठाई बघ. बायांचा फोन आलेला, यांचा साडी लावा तयारी करा. आज मिठाई उघडत का आत्याची. झोप चल. लाडू अर्धा खावा वेळलंय मेथीच्या असतात बाबा. तयार झाले, निघालो तर आम्ही म्हणजे यांच्या आत्याकडे जायला. बघायचं आहे त्यांना. आणि मामीचा आणि मावशी वगैरे येऊन गेले म्हणजे यांच्या. बघितलंच असाल तुम्ही. माझ्या डोळ्याखाली एवढं काळं कला झालं ना काय सांगू तुम्हाला. त्यांनी ना दुधी हलवा आणला तर तो खाते. थोडीशी भांडी येते, लवकरच यायचं आहे. गौरांच्या पण आणायचं आणि जेवणाचं पण बघायचं. थोडीशी भांडी येते घासून घेते. आईंना बोल आजी इकडे ये. आजी माझी नातवंड नाही बोलली आजी. आई ती आजी आई बोलेल काय तुला नाही केली. आई बोलेल का? आई नाही बोलणार, ते आजी बोलेल. आई नको तुम्हाला. आई नाही बोलणार तुला. तुला ती बोलेल अम्मा किंवा बाई काय बोलतील बोल गौरांच्या शिकवलेलं ना. छोटा होता थोडासा बोलायचं. चल झालं. चला आम्ही इकडं नेता. इथं खाऊ शकते, इथं खाऊ शकते. बिस्किट बघते मी. कसले झाडच झाड. कोणाचा तरी झोका येतं. आंब्याचं झाड आहे, जांभूळ आहे.
वरते का सागरचा बारका आई पप्पी घे आईला पप्पी घे ओळख नाही ना नाही बोलते मस्त म्हणजे एकदम असं जुना आहे ना वहिनी जुना आहे ना एकदम केवढा मोठा आहे बघ ना असं मस्त वाटतं बघायला यांना बोलली मी हा आणि मोठे आहेत देव पण असेच राहत तुम्ही धुये नाही करत हा कशाने घासता पितांबरी मग कोलगेट मस्त आहे पण सगळे याचे आहेत ना काय बोलतात त्याला चांदीचे आहेत ना हे पण मूळदेवत चांदीचे ना हा आणि हे कुठले हे वाले पितळेचे मस्त वाटतंय मला देवारा मला लय आवडला एकदम मोठाच्या मोठा देवारा आहे हा ना मग जातच असे दर मंगळवारी भाऊ ते पण करत असतील ना का नाही हे पूजा हा मी काय बोलली तुला मग तुम्हाला नाही ना हे द्या ते द्या काय देवाला हात लावायला ते देवांची पूजा अच्छा भावना घाबरते तर त्याला झोप आले कोण होत्या टीचर होत्या एकटाच राहिलेला नाही तुमच्या यांच्या वर्गातलं हे तुमच्या तुझ्या मशीन लावली भांड्यांचा पसारा काढला ये बघ तळा साचला इथं कुठं पण जावा आल्यावर थांब 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 धावपळ म्हणून कुठं जायचं वाटत नाही मग काय जाऊ कुठं पण जाऊ दे बसून आलं तरी पण लगेच असे दीपाली आता काय करते चपाती करा आम्ही येतो सोडून पटकन अयो कांदा बघ चलली पटकन आज ट्युशन आहे दिवाबत्ती केली मी इकडची भाजी बनवायला येते मी गौरांचं ट्युशन आहे 7 वाजता हां टाकले सगळं टाकले चल पेन्सिल आहे ना पुरी रानभाजी आले केवळा भेटलं काय आमच्या साखरपुड्याची भेटली केवळा आणलाय इकडं कंटोळी आणलीत कंट्रोल साफ करतात तर मला आता भाजी टाकायची त्याच्या अगोदर मी एक कापते नवऱ्याला लागेल माझ्या या वड्या तर बोलतील आणलंय बनवलं नाही असं तसं आणतात तर आणतात 4-4 5-5 आणतात सगळं आता हे ॲप्पलचं बनवायला घेते मी त्यांचं काय देते तर आता ॲप्पल ना असा सोलून घेतला आहे छोटे छोटे तुकडे केलेत त्याचे त्याच्यात दूध चला कामं झाली तर अजून बाकी आहे थोडंफार अरे बापरे 9:15 झाला आले म्हणजे खाऊन ठेवायचं आहे कुठं जाणं म्हणजे डोक्याला ताप आहे का माहिती
येऊन सगळं करायला लागतं. मग वैताग आलाय मला तर. बाबूनी तू सू केली तू गादीवर सू करतोय. गादीसाठी मी मागवलंय पण तो कधी येतं काय माहिती. चल खाली उतर, खाली उतर. त्या टेडीला आण जा टेडीला घेऊन ये. त्या टेडीला घेऊन ये जा, त्याला आण जा, टेडीला आण जा. आजचा ब्लॉग किती काय झाला माहिती नाही, मोठा झाला असेल. आणि आता मला अजून बरीचशी कामं आहेत ती करायची आहेत. म्हणजे मेन तर याला जेवण खाऊ ठेवायचं आहे. आणि हे जो कपड्यांचा पसारायचं मला पहिला आतमध्ये टाकायचं आहे. ते टेडी घेऊन ये. गौराच आता आला, वाजता आला आहे, म्हणजे हे गेलेले आणायला त्याला. तर आता त्याला दिले जेवायला. आणि ते असं झालं की मग त्याला झोपायला पाठवणार आहे मी आता. पहिलं त्याचं अंथरूण करून घेते. लय संध्याकाळचं वैताग असते मला. एकदम टाईट शेड्यूल असते माझा संध्याकाळचा. डेंजर टाईट असते. पहिला मला बसायला तर भेटायचं खरंच. आणि आज ना आम्ही तिघीजणी आहोत. म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या, पण त्याच्यातनं आम्ही तिघीजणी आहोत. तेजस्वी, मी आणि अपेक्षा. तर आम्ही तिघीजणी कधी म्हणजे फोन तर तेजस्वीच करते, आठवणीत ती पण करते न विसरता. माझ्या बड्डेला करतेच, पण यावेळेला नाही केला, यावेळेला विसरली ती. आणि आता फोन केला तर आम्ही मस्त बोलत बसलेलो. एवढं म्हणजे मस्त वाटलं ना, खूप मस्त वाटलं बोलून. तर भेटण्याचा प्रोग्रामचं कधी होते काय माहिती नाही. कशाला रे नितूचं काम चालू आहे. असं कपडा द्यायचा का त्याच्यावर तो झोपत बसणार असेल. चल चल पप्पाला फोन करू. चल आता मी सगळं पहिला उरकते. बघा कपडे इकडं पण आहेत, ते उरकते. पहिला ठेवून देते सुकलेले कपडे. आणि पहिला मी याला खाऊ ठेवून येते. असं माझं काम आहे. आता हे आठवलं की ते आठवतं, ते झालं की ते आठवतं. चल ये इकडं, चल बाहेर. चला मंडळी, व्लॉग इथं सेंड करते. आय होप मला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.